लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवापासून. तर आता इथे जीवा म्हणतो, नमस्कार मित्रांनो, थंडी जरा जास्तच आहे असं दरवर्षी वाटतं. असं बघा प्रेक्षक हो, आता इथे जीवा ब्लॉगिंग करत असतो नंदिनीच्या घरासमोर बसून. कितीही जपून ठेवलं तरी स्वेटर नको तिथे फाटतं. नाही नको, थंडीत ना कवितेचा विनोद करायला नको, पण ह्या थंडीपासून वाचायला करायचं काय असं म्हणतो होता इथे जीवा. थंडीत जर उष्णता पाहिजे असेल तर लागतं हीटर असं म्हणतो होता इथे जीवा. ब्लँकेट, चिकन मंचाव सूप आणि बायकोच्या प्रेमाची ऊब. पण सध्या माझ्याकडे ह्या चारही गोष्टी नाहीत असं म्हणत होता इथे जीवा. ही थंडीनं माझी घंटी वाजवणार आहे असं म्हणत होता इथे जीवा. तेवढ्यातच कोणतरी बेल वाजवतो बघा प्रेक्षक हो नंदिनीच्या घराला. तर आता इथे गुड्डू गेलेला असतो. तर आता इथे त्यांचे दरवाजा उघडतो आणि म्हणतो, काय हवंय? वो मालिक वो कंबलवा चाहिए असं म्हणतो होता इथे गुडवा. तर आता इथे धनंजय म्हणतो, मराठीत बोलत जा, किती वेळा सांगितलंय तुला. तर आता इथे गुडवा म्हणतो, चादर पाहिजे. चादर हवे असं म्हणतो होता इथे धनंजय. चादर चाहिए असं म्हणतो होता इथे गुड्डू. माणुसकी म्हणून देतोय तुला असं म्हणतो होता इथे धनंजय. पण एक लक्षात ठेव, जर तू ते तोंडग्याला पण दिलीस ना तर कामावरून काढून टाकेल तुला. अरे नाही नाही मालिक, बिलकुल बी नाही देणार असं म्हणत होता इथे गुड्डू. तुमच्या दुश्मनला ना चादर देणार ना आदर असं म्हणत होता इथे तो. तेवढ्यातच नंदिनी तिने म्हणते, काय झालं बाबा? काय नाही, या गुड्डूला चादर हवंय तर त्याला एक ब्लँकेट दे आणि त्याला ताकी दिले अजिबात जीवाला द्यायचं नाही. पण कुडकुडीत देत त्याला थंडीत असं म्हणत होता धनंजय. हातपाय गार पडले ना तर येईल त्याच्या अक्कल ठिकाण्यावर असं म्हणत होता इथे धनंजय. एकच चादर द्यायची हा असं म्हणत होता इथे धनंजय, एकच. तर आता निघून जातो बघा प्रेक्षक हो धनंजय तिथून. तुम्ही थांबा, मी येते, आलेच असं म्हणते आता नंदिनी. जी मॅडम असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो गुडवा. नंदिनी आता आपल्या खोलीमध्ये येते बघा प्रेक्षक हो आणि आता ती कपाट उघडते. तर आता त्यातून एक चादर बाहेर काढते ती. तर आता तेवढ्यातच ती आपला फोन घेते. तर आता इथे फोन घेते आणि बघते तर काय जीवा बघा प्रेक्षक हो ब्लॉगिंग करत असतो, म्हणजे इंस्टाग्रामवरून तो लाईव्ह आलेला असतो. नमस्कार मित्रांनो असं म्हणत असतो आता इथे जीवा. आज ना माझ्याकडे ना शेकोटी आहे ना ब्लँकेट असं म्हणतो आता इथे जीवा. मला थंडीत बसून आजची रात्र काढावी लागणार आहे असं म्हणतो जीवा. आणि नंदिनी सगळं बघते बघा प्रेक्षक हो. तर नंदिनीला वाईट वाटतंय बघून. हा तर इतके घराटलेत की मला हात बंदही करता येत नाहीये. पण काय करणार मित्रांनो, नशिबाचे भोग आहेत असं म्हणतो, तो भोगावे तर लागतीलच. हा असं करतो बघा प्रेक्षक होतो. मित्रांनो, थंडीत बसून आजची रात्र मला फाईट करावी लागतीये. गुड नाईट असं म्हणतो आता इथे जीवा. वाचलो तर उद्या भेटूयात असं म्हणतो जीवा. गुड नाईट असं म्हणतो तो. आणि आता इथे गुड नाईट म्हणतो बघा प्रेक्षक हो. आणि बंद करतो आता आपला तो लाईव्ह. तर आता इथे नंदिनीला ते बघून जरा वाईट वाटतं आणि इमोशनल होते ती. नाही नाही, ह्याना थंडीत ताप नको यायला असं म्हणते नंदिनी. हिरोगिरी करतीलच पण आजार पण झेपणार नाही याला असं म्हणते आता इथे नंदिनी. नकोच ते. तर आता इथे कपाट उघडते बघा प्रेक्षक हो नंदिनी आणि ब्लँकेट बाहेर काढते. तर आता ती ब्लँकेट घेऊन बाहेर जाते. तर आता इथे तो वॉचमन घेते ते ब्लँकेट्स. एका दो ब्लँकेट असं म्हणतो गुड्डू. त्यांना पण द्या असं म्हणतो आता इथे नंदिनी. कोण त्यांना असं म्हणतो गुड्डू. ते असं म्हणते नंदिनी. कोण ते असं म्हणतो तो. अहो असं काय करताय असं म्हणते नंदिनी. ते म्हणजे समज गे भाऊजी असं म्हणतो आता इथे गुड्डू. ते देंगे असं म्हणतो तो. आणि त्यांना म्हणावं नीट पांघरून घ्या असं म्हणते नंदिनी. जी भाऊजी बोल देंगे असं म्हणतो आता इथे गुडवा. पिंकी कसम त्यांना देतो असं म्हणतो आणि निघून जातो तो दोन्ही ब्लँकेट्स घेऊन. तर आता इथे नंदिनी दरवाजा बंद करते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थला दाखवलंय. तर पार्थ आपला ड्रॉ ओपन करायला जातो आणि आता तो ड्रॉ ओपन करतो बघा प्रेक्षक हो. तर त्याच्यामध्ये एक फाईल असते. तर आता पार्थ ती फाईलच्या पाठीमागे काहीतरी एक पाऊच सापडतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे त्याच्यामध्ये पेनड्राईव्ह असतो. तर आता इथे पार्थ घेतो तो पाऊच आपल्या हातामध्ये आणि ओपन करतो आता तो. आणि आता ते पेनड्राईव्ह जे असतं त्याच्या हातामध्ये येतं. तर आता इथे बघतो पार्थ त्या पेनड्राईव्हकडे. ह्यातले फोटोज बघावेच लागतील मला, नाहीतर कळणार कसं असं म्हणतो आता इथे पार्थ. कळणार कसं मला नाही पाहिले तर असं म्हणतो तो. पार्थ हे फोटो बघावेच लागतील तुला असं म्हणतो पार्थ. आणि आता तो घालतो बघा पेनड्राईव्ह प्रेक्षक हो आपल्या लॅपटॉपमध्ये. या असं म्हणतो आता इथे पार्थ. एवढ्यातच कोणीतरी वाजवतं दरवाजा म्हणून. या डोर ओपन आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता नॉक करत असतं बघा कोणीतरी कंटिन्युअसली. तर आता इथे पार्थ आपल्या खिशामध्ये ठेवतो तो पेनड्राईव्ह. तर आता तो दरवाजा उघडतो. तर समोर आता इथे काव्या थांबलेली असते आणि आता ती रडत असते बघा प्रेक्षक हो. त्या बोक्याशी खेळून बोर झाला म्हणून आता माझ्याकडे आलाय का असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे रडत असते बघा प्रेक्षक हो काव्या. काव्या काय झालंय तुम्हाला, तुम्ही का रडताय असं म्हणून आता पार्थ जवळ जातो बघा प्रेक्षक हो तिच्या. आणि आता तो थांबवतो स्वतःला. तुम्ही असं म्हणतो आता इथे पार्थ पाठीमागे हात घेऊन. तर आता इथे काव्या खूप जास्त रडत असते. काय काय झालंय तुम्हाला असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्हाला कोणी काय बोललंय का असं म्हणतो होता तो. काव्या प्लीज रडू नका, काय झालंय तुम्ही सांगा ना मला, काय झालंय असं म्हणतो होता इथे पार्थ. काव्या खूप रडत असते. आई बघितली तर तिला वाटेल की मी तुम्हाला रडवलं. आई बाबांना बोलू का मी असं म्हणतो होता इथे पार्थ. त्याच्यावर बोलता का असं म्हणतो होता इथे पार्थ. तर काव्या खूप जास्त रडायला लागते. तर आता इथे पार्थ म्हणतो या आत या, प्लीज रडू नका असं म्हणतो तो. नाही नको असं म्हणते आता इथे काव्या. आत नाही येणार मी असं म्हणते आता इथे काव्या. तर काव्या मी सांगितलं, तुम्ही मला सांगितलं नाही तर कसं कळणार मला, सांगा सांगा असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता सांगतच ते तेवढ्यातच आता थांबते बघा प्रेक्षक हो काव्या. काय असं म्हणतात इथे पार्थ, काय झालं.
नाही काय नाही असं म्हणते आता इथे काव्या. चुकून आले मी इथे असं म्हणते आता इथे काव्या. किंवा आलेच नाही मी इथे असं म्हणते आता इथे काव्या. असं समजा. तर आता काव्या निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे पार्थ म्हणतच राहतो काव्या काव्या असं म्हणतच राहतो तो. तर आता इथे रम्या आणि वसवत्या खूप खुश असतात आणि आता ती दोघेही फुगडी खेळत असतात बघा प्रेक्षक. रम्या रम्या असं म्हणतात इथे वसवत्या. थांब ग बाई असं म्हणते आता वसवत्या. अगं रम्या मला कळत नाहीये की किती वाजलेत रात्रीचे. आपण का मंगळागौर खेळतोय का? कसल्या फुगड्या खेळतीस? मला मान्य आहे तुला खूप आनंद झालाय पण म्हणून एवढा उत्साह? हो असं म्हणतात इथे रम्या. कारण त्या काव्याच्या डोळ्यात पहिल्यांदा मी पार्थला गंपायची भीती बघितली असं म्हणतात इथे रम्या. तुला सांगते तिचे ते थरथरणारे हात, थरथरणारे शब्द आणि तो कापरा आवाज सगळा ऐकून मला खूप आनंद झाला असं म्हणून नाचत असते आता इथे रम्या बघा प्रेक्षक. काय झालं असं म्हणते आता इथे वसवत्या. तर रम्या म्हणते हा थोडं थोडं वाईटही वाटलं मला असं म्हणते आता इथे रम्या. ए बाई असं म्हणते आता इथे वसवत्या. तू बरे आहेस ना? काव्यासाठी वाईट वाटतंय तुला असं म्हणते वसवत्या. हो आई असं म्हणते आता इथे रम्या. कारण पार्थला गमवायच्या भीतीमुळे तिची जी अवस्था झाली होती ना ती बघून मला तिच्यात मी दिसली असं म्हणते आता इथे रम्या. मी सुद्धा या सगळ्या त्रासातून गेली नाही असं म्हणते रम्या. हे सगळं भोगलंय मी. हे आपलं प्रेम आपल्याला कधीच मिळणार नाही. हा विचारच उद्ध्वस्त करणार आहे असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक. पण हा मी ना म्हणजे तेवढ्यापुरतीच मला वाईट वाटलं होतं. कारण आपलं दुःख मोठं असताना दुसऱ्याच दुःख कमरेत घेऊन फिरायला मी काही ती नंदिनी नाही असं म्हणते रम्या. तर आता वसवत्या हसते. तर दोघे हसतात. अगं असं म्हणते रम्या तू नंदिनी नक्कीच नाही असं म्हणते वसवत्या. पण खरंच माझ्या लेकीने ना खूप भोगले असं म्हणते वसवत्या. पण ह्या पुढे माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त सुख येणार आहे असं म्हणते वसवत्या. तुला माहितीये रम्या असं म्हणते वसवत्या मी ना कधीची वाट बघतीये की तुझं आणि पार्थचं लग्न कधी होईल. अगं असं म्हणते आता इथे रम्या. त्याने डिव्होर्स फाईल करून 3 महिने झालेत का नाही. म्हणजे आता फक्त 3च महिने उरले. त्यानंतर पार्थ आणि काव्याचा ऑफिशियली डिवोर्स आणि माझं ऑफिशियली लग्न येस असं म्हणून नाचते ती. ते तर होणारच असं म्हणते वसवत्या. पण काय आहे ना मला नाही वाटत पार्थ लगेच तुझ्या प्रेमात पडेल असं म्हणते वसवत्या. पण मी मानिनीला म्हणायला लावेन ना लग्नानंतर होईलच प्रेम असं म्हणते वसवत्या. आणि दोघे हसतात बघा प्रेक्षक. हो हे खरं आहे असं म्हणते आता इथे रम्या. आई आपण इथे हसतोय तिथे ती काव्या रडत असेल असं म्हणते रम्या. रडू दे असं म्हणते वसवत्या. तिच्या स्वप्नांच्या एवढ्या चिंध्या केल्यात ना मी की कुणीही केवढेही समजावलं तिचं मन काय थारावर येणार नाही असं म्हणते रम्या. तर आता इथे पार्थ मानिनीला बोलवतो आणि आता इथे मानिनी म्हणते काय काव्या हवी असं म्हणते ती. जा ना तिच्या गेस्ट रूम मध्ये आणि तिला घेऊन ये असं म्हणते मानिनी. तुला आठवतंय मागच्या वेळेला मी केले होते आणि मी गेस्ट रूम मधून तुझ्या रूम मध्ये घेऊन आले होते. यावेळेला तू जा एवढं काय त्यात असं म्हणते मानिनी. आई तुझ्या उत्साहाला जरा उसंती दे. मी काय बोलतोय ते ऐक असं म्हणतो तो. बोल असं म्हणते आता इथे मानिनी. काव्याशी जरा जाऊन बोल असं म्हणत होते ते. पण काय बोलू असं म्हणते मानिनी. काय रे असं म्हणते मानिनी. काव्या परत तिचा तो बोका घेऊन आली की काय तुझ्या दारापाशी असं म्हणते मानिनी. फार लबाड होत चालली आहे बोक आपली असं म्हणते मानिनी. तू काय बोलतीस मी काय बोलतोय दिस इज सिरियस असं म्हणत होते ते. पाहत ओके ओके सिरियस असं म्हणते मानिनी. बोल एकदा त्यांच्याशी जाऊन बोल. मी का बोलू असं म्हणते मानिनी. माझ्या खोलीपाशी आल्या होत्या त्या त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण न बोलताच निघून गेल्या असं म्हणतात इथे पार्थ. अच्छा असं म्हणते मानिनी. बरं मग त्या रडत होत्या असं म्हणतो पार्थ. तर मानिनी म्हणते काव्या रडत होती. अरे मग बरंच झालं की असं म्हणते मानिनी. म्हणजे तुझ्या मनात असं झालं असेल ना की बरं झालं काव्या रडत होती असं म्हणते आता इथे मानिनी. नी बी तुझा राग आहे तिच्यावर तर तुला असंच वाटलं असणार असं म्हणते मानिनी. आई काय बोलतेस तू असं म्हणतो आता इथे पार्थ. नाही का राग तिच्यावर असं म्हणते आता इथे मानिनी. नाराज नाही आहेस का तू तिच्यावर असं म्हणते आता ती. तर आता इथे पार्थ म्हणतो आहे म्हणून तर म्हणते ना मी बरंच झालं ना. मी तर म्हणते देवाने शिक्षाच दिली आहे तिला असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थला का आवडत नाही ते. तर आता इथे मानिनी म्हणते माझ्या बिचारा पार्थला एवढं रडवलं तिने देवाने तिला रडवलं असं म्हणते मानिनी. बघ झालं का नाही पिट्टमफाट असं म्हणते मानिनी. आई काय शाळकरी मुलांसारखं बोलतेस तू पिट्टमफाट. एकदा जाऊन बोल ना त्यांच्याशी का रडतायत ते विचार ना त्यांना असं म्हणतो पार्थ. जा ना जा असं म्हणतो पार्थ. मी कसं असं म्हणते मानिनी. नाही नाही मी नाही बोलणार असं म्हणतं होतं इथे मानिनी. आई तू रडत असताना मी येऊन बोलतो ना तुझ्याशी असं म्हणतो पार्थ. तू यायच्या आधीच ना विक्रम माझ्याकडे येतात नेहमी असं म्हणते आता इथे मानिनी. विक्रम माझ्याकडे येतात माझ्याशी बोलतात मला शांत करतात माझे डोळे पुसतात. मी ज्या कारणाने रडतीये ते कारण संपवावं ह्यासाठी प्रयत्न करतात. कळलं. पोरं बिरं काय नाही रे. येतात समजावतात निघून जातात. त्यांची बायको आली की झालं मग त्यांचा काय उपयोग नाही असं म्हणते मानिनी. खरा आपला माणूस कोण असतो तर नवरा असं म्हणते मानिनी. आणि विक्रम माझ्यासाठी हे सगळं करतात माझी समजूत काढतात. मग बाबांना सांगतेस का. बाबांना उठाव बाबांना सांग क्रायसिस आहे एकदा काव्याशी बोल म्हणून असं म्हणतो पार्थ. कारण काव्या बाबांचंच ऐकतात असं म्हणतो पार्थ. पार्थ अरे
म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की काव्या रडतीये, बाबा झोपलेत, बाबांना झोपेतून उठू आणि काव्या का रडतीये हे चेक करायला सांगू, तिला समजावायला सांगू आणि जे काय कारण असेल ते विचारायला सांगू, हे सगळं बाबांना करायला सांगू असं म्हणते मानिनी. ही काय पार्थ असं म्हणते मानिनी, हे सगळं बाबाने करायचं का रे? हो असं म्हणतो पार्थ. पार्थ नवरा म्हणून हे सगळं तू करायला हवं. एवढा तू 6 फीट हट्टा कट्टा मर्द आणि तू बायकोचे डोळे पुसता येत नाहीत तुला, तिला काय झालंय हे विचारता येत नाही असं म्हणतो आता इथे मानेने. मग काय उपयोग तुझा? आई ऐक ना, मी रिक्वेस्ट करतो असं म्हणतो पार्थ. एकदा जाऊन विचार ना का रडतायत ते असं म्हणतो पार्थ. नाहीतर बाबांना बाबांना मी उठवणार नाही असं म्हणते मानिनी. तुझी बायको आहे ती, तू तिथे जायला हवंस असं म्हणते मानिनी. आई मी असं म्हणतो पार्थ. पार्थ जा असं म्हणते मानिनी. जा बोल जा असं म्हणते ती. आई असं म्हणतो पार्थ. जा असं म्हणून हाकलते आता इथे मानिनी त्याला आणि जातो बघा प्रेक्षक पार्थ. काव्याची काळजी मला सुद्धा वाटते रे पार्थ, पण आज मी नाही आले पुढे कारण तिचे डोळे तूच पुसायला पाहिजेत असं म्हणते आता इथे मानिनी. तिच्याशी तूच बोलायला हवंस. काळजी तर इतकी आहे मनात, पण काव्याच्या या बोक्याला साय नाही, भाव खायचा असतो ना असं म्हणते मानिनी. काव्या येतोय ग बाई तुझा हा बोका तुझ्याकडे असं म्हणते मानिनी. मनातल्या मनात सांभाळ आता तू. तर आता इथे प्रार्थना करते बघा प्रेक्षक हो मानिनी आणि आभार मानते देवाचे. तर आता इथे रात्र झालेली दाखवली आहे. तर आता काव्या आपल्या खोळीमध्ये बसून रडत असते आणि नाही नाही म्हणत असते ती. नाही नाही मी पार्थना सोडून नाही जाऊ शकत असं म्हणते आता इथे काव्या. नाही जायचंय मला त्यांना सोडून असं म्हणते आता इथे काव्या. खूप रडते ती आपल्या बोक्याला हातामध्ये घेऊन बघा प्रेक्षक हो त्या टॉयला. तर खूप जास्त रडत असते ती. तर आता इथे येते प्रेक्षक हो काव्या आणि आपला फोन घेते आपल्या हातामध्ये. तर आता ती मंगळसूत्र बघते बघा प्रेक्षक हो काव्यार्थ लिहिलेलं जे तिच्याकडे असतं ना ते तर ती बघते बघा प्रेक्षक हो त्या मंगळसूत्राकडे. तर आता इथे काव्यार्थ जोडते बघा प्रेक्षक हो काव्या रडत रडत. ते काय जोडत नसताना तिला त्रास होत असतो खूप. तर आता तिला खूप त्रास होतो कारण ते जोडतच नसतं, त्यामुळे वापस ठेवते ती आता त्या बॉक्समध्ये ज्वेलरीच्या. आणि खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक हो ती, खूप जास्त. तिला खूप जास्त रडायला येत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता तिचं लक्ष जातं तिच्या फोनकडे. तर आता ती घेते तो फोन आपल्या हातामध्ये. तर आता इथे रडत रडत बघा प्रेक्षक हो ती कॉल करते आणि आता ती कॉल करते नंदिनीला. तर नंदिनी बघते आता तो कुणाचा कॉल असतो म्हणून. तर आता नंदिनी म्हणते हॅलो हां बोल काव्य असं म्हणते नंदिनी. हॅलो अगं बोल ना असं म्हणते नंदिनी. तेवढ्यातच आता इथे धनंजय येतो. नंदिनी झोपली नाहीस अजून असं म्हणतो धनंजय. मी झोपतच होते बाबा असं म्हणते नंदिनी. कुणाशी बोलतेस कुणाशी असं म्हणतो धनंजय. नाही बाबा नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते हॅलो हां सॉरी बोल काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी. नाही असं म्हणते आता इथे काव्या. काय नाही ते असं म्हणते काव्या. अगं असं काय करतेस बोल ना कशासाठी फोन केलास असं म्हणते नंदिनी. काव्या तू रडतेस का ग असं म्हणते आता इथे नंदिनी. तर काव्या रडत असते ते कळतं बघा प्रेक्षक नंदिनीला. नाही 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 ताई असं म्हणते आता इथे काव्या. ठीक आहे मी असं म्हणते ती. सहजच केला फोन तुला असं म्हणते ती. अगं असं काय करतेस बोल ना. नाही नाही नको असं म्हणते आता इथे काव्या. बाबा आहेत ना तिथे. अगं नाही नाही बाबा गेले का तिचं असं म्हणते नंदिनी. तू बोल बरं काय झालं हॅलो असं म्हणते नंदिनी. राहू दे झोप तू पण आता असं म्हणते काव्या. ठेवते फोन असं म्हणते ती. हॅलो असं म्हणते नंदिनी. हॅलो काव्या काय झालं असेल असं म्हणते आता इथे नंदिनी. पार्थ काय बोलले असतील काय काव्याला असं म्हणते नंदिनी. तर आता इथे जीवाला कॉल करते बघा प्रेक्षक काव्याने रडत असते ती. तर आता इथे ला जीवा म्हणतो की अगं बाई तू रडायचं थांबलीस तर समजेल ना काय झालं तुझ्यासोबत म्हणून असं म्हणतो आता इथे जीवा. काय ते नक्की कळू दे तरी मला असं म्हणतो जीवा. काय कळत नाही तुला माठ इतका वेळ काय सांगते असं म्हणते आता इथे काव्या. हेच ना की रम्याचे बोलली ते असं म्हणतो आता इथे जीवा. नाही नाही असं म्हणते काव्या. गुरुजीचे बोलले ते असं म्हणते काव्या. म्हणजे दादाचं आणि रम्याचं लग्न ना असं म्हणतो जीवा. अरे जीवा पार्थ हवेत मला असं म्हणते आता इथे काव्या. नाही त्यांना कुणासोबत बघू शकत असं म्हणते काव्या. गुरुजींच्या तोंडून असं काहीतरी ऐकल्यापासून पायाखालची जमीन सरकली अरे माझ्या असं म्हणते काव्या. शांत हो प्लीज शांत हो असं म्हणतो जीवा. कपरे जीवा असं म्हणते काव्या. काय तीस तीस नेहमीचे टिपिकल वाक्य नको वापरूस असं म्हणते काव्या. शांत हो म्हणे कशी शांत हो मी असं म्हणते आता इथे काव्या. आता कुठे त्यांच्यावर हक्क गाजवायला लागले होते मी. आता कुठे त्यांना आपलं म्हणायला लागले होते मी. हे काय काय सगळं असं म्हणते ती. चुप चुप एकदम चुप असं म्हणतो आता इथे जीवा. आता मी जे बोलतोय ते नीट ऐक काव्या असं म्हणतो जीवा. आणि तेवढ्यातच पार्थ येतो बघा प्रेक्षक तिथे. बोल असं म्हणते काव्या. काय ना काव्या बडाया हवेत फिरतात पण प्रयत्न मागे परिणाम सोडून जातात असं म्हणतो जीवा. रम्याच्या बडाया मारते ना तू नको लक्ष देऊस नको मनावर घेऊस पण तुझे प्रयत्न ढळू देऊ नकोस असं म्हणतो जीवा. हे बघ रम्या आणि दादाचं एकत्र यायचं असेल ना तर ते एकत्र कधीच आले असते जेव्हा नंदिनी मंडपात पोचली नव्हती, जेव्हा लोक तुझ्यापर्यंत पोचले नव्हते. काव्या जे ज्याचं असतं ते त्यालाच मिळतं असं म्हणतो जीवा. आणि पार सगळं ऐकत असतो. आपलंच घेणं असं म्हणतो जीवा. आपण एकमेकांसाठी बनलोच नव्हतो कारण आपल्या नशिबात वेगळी लोक होती असं म्हणतो जीवा. माझ्या नशिबात नंदिनी आणि तुझ्या नशिबात दादा होता असं म्हणतो जीवा. होता नाही आहे असं म्हणतो आता इथे जीवा. नाही ते ठीक आहे पण असं म्हणते आता इथे काव्या. पण गुरुजी असं म्हणते काव्या. आय नो हे बघ मला माहिती आहे
मला माहिती आहे की गुरुजी जे सांगतात ते सहसा टळत नाही, पण त्यांनी जेव्हा बाबांचा हार्ट अटॅक प्रेडिक्ट केला होता त्यावेळी काय झालं, त्याआधी आम्ही सगळ्यात बाबाच्या टेस्ट केल्या होत्या. त्यामुळे पुढची सगळी संकट आपल्याला वेळीच लक्षात आली आणि उपचार सुरू झाली. जसं त्यांनी मला सांगितलं होतं की तुला आगीपासून धोका आहे म्हणून, पण त्या आगीमुळे माझा टॅटू जळाला असं म्हणत होता इथे जेव्हा माझ्या छातीवरचं खूप मोठं उंच उतरलं असं म्हणतात इथे जीवा. गुरुजींनी तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल असं सांगितलं होतं, पण त्या अग्निपरीक्षेमुळे सगळे वाईट दोष जळून गेले असं म्हणतो जीवा. अनेक प्युअर काव्या उरली असं म्हणतात इथे जीवा, जी माझ्या दादासाठी आणि जिच्यासाठी माझा दादा म्हणलाय असं म्हणतात इथे जीवा. म्हणूनच तर मी तुझा हात धरून तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो ना दादाजवळ असं म्हणतो जीवा. आणि 16 डिसेंबरमुळे आपलं किती चांगलं झालं झोकांचं असं म्हणतात इथे जीवा. कोणा जीवा असं म्हणते काव्या, जे इतके दिवस आपल्या तोंडून निघून येत नव्हतं ते युनिव्हर्सनी समोर आणलं रे असं म्हणते काव्या. आपली पर्सनल फोटोज कसे कसे दिसले सगळ्यांना त्या दिवशी, त्या पेनड्राईव्ह मध्ये कसे गेले माहित नाही, पण आलं सगळं सगळ्यांसमोर असं म्हणते आता इथे काव्या. आपण एकमेकांपासून कधीच मूव्ह ऑन झालोय जीवा असं म्हणते काव्या. पण ते आपण माझ्या पार्टनरला आणि तू तुझ्या पार्टनरला कसं काय सांगू नाही शकलो दिवसाने असं म्हणते काव्या. एक्झॅक्टली असं म्हणतो आता इथे जीवा. कधी काळी आम्ही एकत्र होतो, पण आता नाही आहोत असं म्हणतो जीवा, कारण आता आमचं तुमच्यावर प्रेम आहे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आजचा भाग इथे समोर बघूयात रेकॅपमध्ये काय येते. पार्थ माझे आहेत आणि मी त्यांना जिंकून दाखवणार आणि कुठल्याही भाग्येत मी माझ्या प्रेमापेक्षा मोठं होऊ नाही देणार असं म्हणते आणि प्रे करत असते काव्या. आणि सगळं पार्थ बघत असतो बघा प्रेक्षक. हो नाही नाही जीवा भैया गलत बात आहे, तुम्ही असं झूठ बोलायला नको आहे असं म्हणत असतो आता इथे गुडवा. तर आता इथे जीवा म्हणतो जिस झूठ से जिसी का घर बसे वो झूठ झूठ नाही होता असं म्हणतो जीवा. तेवढ्यातच नंदिनी येते, कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतो जीवा. पण आता मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि येते बघा प्रेक्षक तिथे. तर आजचा रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.